दरम्यान कणकवलीतील शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीवर आता शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलंय। आमची शिवसेना ठाकरेंसोबत जाणार नाही असं उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय। पहिली गोष्ट, शहर विकास आघाडी मला जे कळतंय ती कुठच्याही पक्षाची नाही, ती सर्वपक्षीय होती असं मला कालचं चित्र म्हणजे त्या चर्चा आमच्या झाल्या आणि त्याच्यामध्ये आमचा काय संबंध आहे शिवसेनेमध्ये। शेवटी कणकवलीतल्या परिस्थितीवर काही गोष्टी अवलंबून आहेत, त्याच्यामुळे तिथं शिवसेना पुढाकार घेते आणि युपीटीवर जाते कुठेही शक्यता नाही। पहिली गोष्ट, शहर विकास आघाडी। तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष राणे यांना विचारल्याशिवाय विशाल परब, राजन तेली यांना वेगवेगळ्या पक्षामध्ये घेत आहेत, त्यामुळे राणेंच्या शब्दाला आता राज्यामध्ये किंमत राहिलेली नाही अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर केली आहे। तर नारायण राणेंवर युतीवर न बोललेलं बरं असा टोलाही वैभव नाईक यांनी राणेंना लगावला आहे। प्रदेशाध्यक्ष आहेत तेच तुम्हाला न विचारता जर विशाल परब, राजेश तेली यांना वेगळ्या पक्षात घेतलं तर तुम्ही तुमच्या म्हणण्याला किंवा तुमच्या शब्दाला आता राज्याच्या राजकारणामध्ये किंमत राहिली नाही आणि त्यामुळे तुम्ही आता उगाच दोन जिल्ह्यामध्ये ह्या तुम्ही न विचार केलं बरं, कारण तुम्ही डावलून सुद्धा विशाल परबांना काल भाजपमध्ये घेतलेलं आहे। ठाकरेंची शिवसेना सत्ताधारी पक्षातल्या कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही, मात्र कणकवली नगरपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लोक एकत्र येत आहेत आणि कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवू। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांची कणकवलीमधल्या ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीवर मोठी प्रतिक्रिया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सत्ताधारी पक्षातल्या कुठल्याही पक्षाची युती करणार नाही आहे, तर परंतु काही स्थानिक लोकांनी एकत्र येऊन या कणकवली नगर पंचायतीवर गेल्या 7-8 वर्षामध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला आणि त्याच्या विरोधात लोक एकत्र येत आहेत त्याचा विचार वरिष्ठ या ठिकाणी करतील आणि त्यांच्या भावना आम्ही कार्यकर्त्यांच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचू। कुणासोबत कुठे जायचं यावर मुंबईत चर्चा करणार। सिंधुदुर्गच्या कणकवलीमधल्या ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। मुंबईत जाऊन माहिती घेणार आणि मग यावर बोलणार असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। मी आता गेलो की उद्या त्यांच्याशी बोलेन, काय त्याच्यातलं नेमकं काय आहे ते मला मी जाणून घेईन। पण येऊ शकता, एकत्र येऊ शकता। अरे हो, पण मला बोलू तर द्या ना, समजा नसेल काय आणि उगाच काहीतरी बोलायचं त्याला काय अर्थ आहे। बघा, जे काय होणार आहे ते जगजाहीर होणार आहे, त्याच्यामुळे मला त्यांना भेटून नक्की काय आहे असं मी ऐकतो, अशा बऱ्याच गोष्टी कानावर येत असतात। तर राज्यामधल्या सर्व निवडणुका महायुती म्हणून आम्ही लढणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांनी म्हटलंय। तर येत्या 11 तारखेला मुंबईत महत्त्वाची बैठक होतीये, या बैठकीत सर्व मुद्द्यांवर प्रचारावर चर्चा होईल असे त्यांनी सांगितलंय। यावेळी स्थानिक पातळीवरील समीकरणं काय असतील याकडे लक्ष ठेवून महायुतीचा निर्णय घेतला जाईल, विरोधी पक्षांना फायदा होणार नाही याची काळजी घेतली जाईल असंही शेलारांनी म्हटलंय। केवळ सिंधुदुर्ग नाही तर सर्व राज्यात महायुतीचाच आमचा निर्णय आहे, पण विरोधी पक्षाला फायदा व्हावा अशी जर भूमिका नको असेल तर काही ठिकाणी वेगळी भूमिका वेगळ्या लढण्याची सुद्धा होऊ शकते, पण तीही अंतिम निर्णय देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार, रामदास आठवले या स्तरावरच होईल। तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत उद्या बैठक होणार आहे, या बैठकीत आगामी निवडणुकीवर चर्चा होईल असं शरद पवारांनी सांगितलंय। तर मनसेला सोबत घेण्याबाबत आघाडीतील नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यायला हवा, काँग्रेसनं मनसेबाबत लगेच टोकाची भूमिका घेऊ नये असा सल्लाही शरद पवारांनी दिलाय। आम्हाला असं वाटतं एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर तेवढी टोकाची भूमिका कशी घेऊ, काँग्रेसने सुद्धा विचार करावा, पण मी आत्ता सांगू शकत नाही। उद्या आमची बैठक आहे ना, उद्याच आमची बैठक, त्या बैठकीत साधारणतः सगळ्यांसोबत निर्णय होईल।
कोल्हापूर जिल्ह्यामधल्या सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय झालाय. काल रात्री कोल्हापुरात काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि शिवसेनेचे नेते विनायकराव सुनील प्रभू यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय झालाय. या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणताही निर्णय झाला नसून तो निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल. स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील आपल्यासोबत यावी यासाठी पुढच्या 2 दिवसांमध्ये शाहू महाराजांच्या उपस्थितीत बैठक पार पडेल. त्यामुळे पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीनं आपले पत्ते खोलले आहेत. धाराशिवमध्ये आगामी नगर परिषद निवडणुका शरद पवारांचे राष्ट्रवादी महाविकास आघाडीतूनच लढणार आहेत. नवे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंह पाटलांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे. त्यात मवियातूनच लढण्याची एकमुखी मागणी करण्यात आली आहे. जवळपास 60 कार्यकर्त्यांनी जिल्हा नेतृत्वाकडे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ज्या ठिकाणी आपला उमेदवार जिंकू शकतो तिथे महाविकास आघाडीतून ती जागा आपल्याकडे कशी राहील यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन देखील पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिलं आहे. मुंबईतल्या भाजपच्या माजी नगरसेवकांची धाकधूक वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. येत्या 15 दिवसात भाजपच्या माजी नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेत रिपोर्ट तयार केला जाणार आहे. सोबतच एकूण महापालिकेच्या दृष्टीनं हिंदू मतदारांना ऍक्टिव्ह करण्याचं काम भाजपकडून सुरू करण्यात आलंय. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यात. अशातच आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकाही लवकरच जाहीर होतील आणि त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच भाजपनं देखील नगरसेवकांना कामाला लावलंय. निवडून येण्याच्या निकषांवरच माजी नगरसेवकांना पुन्हा एकदा तिकीट मिळणार आहे. त्यामुळे जवळपास सर्वच नगरसेवकांची उमेदवारी ही सध्या गॅसवर असल्याचं बोललं जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच भाजपनं बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का दिलाय. वसई विरार महापालिकेच्या बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका भाजपच्या गळाला लागल्यात. माजी नगरसेविका शकुंतला शेळके यांनी भाजपमध्ये प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय. भाजप आमदार स्नेहा दुबेंच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश झालेला आहे. सन्माननीय मोदीजींचं, सन्माननीय देवेंद्रजींचं आणि तुमच्या नेतृत्वाकडे बघून आणि कार्यपद्धती बघून ह्या सर्वांना एक प्रोत्साहन मिळते आणि चांगली ऊर्जा मिळते. मी तुम्हाला विश्वास देईन की अशाच प्रकारची हा ओढा असा चालू राहील आणि भारतीय जनता पार्टी अधिकाधिक मजबूत करण्यासाठी आम्ही सर्वजण जीवाचं रान करू. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरोप केलेल्या वोट चोरी प्रकरणी मुंबई युथ काँग्रेस आक्रमक झाली आहे. लोकल आणि मेट्रोतील प्रवाशांना पत्रक देऊन कशी वोट चोरी केली जाते याचा प्रचार काँग्रेसकडून केला जातोय. वोट चोरी आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेसनं जनतेलाही आवाहन केलंय. मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वोट चोरीचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न केला जातोय. पनवेल महानगरपालिका निवडणुकीत जागा वाटपात अडचणी आल्यास महायुती मैत्रीपूर्ण लढत देईल असं भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केलंय. तर मैत्रीपूर्ण लढत होत असताना महायुतीमधील पक्ष एकमेकांवर टीका न करता विकास कामांवर प्रचार करणार असल्याचे प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केलंय. सातारा नगरपालिकेमध्ये उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजेंमध्ये मनोमिलन होणार आहे. पहिल्यांदाच खासदार उदयनराजे भोसले यांनी नगरपालिकेच्या मनोमिलनावर प्रतिक्रिया दिली आहे. माझी पहिल्यापासूनच इच्छा होती नगराध्यक्ष व्हायची, तेव्हा मीच आता नगराध्यक्ष पदासाठी उभा राहतो आणि खासदारकीचा राजीनामा देतो अशी मिश्किल टिप्पणी उदयनराजेंनी केली आहे. माझी पहिल्यापासून इच्छा होती नगराध्यक्ष व्हायची. खासदारकीचा राजीनामा देतो मी गेल्या 15 वर्षांपासून राष्ट्रवादीचा झेंडा घेऊनच समाजकारण आणि राजकारण करणारे तसेच पक्षफुटीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा देणारे सुनील माने हे उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतायत. त्यांच्यासह शहाजी क्षीरसागर हे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रहिमतपूर इथे राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करतील. आगामी महापालिका निवडणूक देखील ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार आहेत. त्यामुळे आगामी काळात कराड उत्तर आणि कोरेगावची राजकीय समीकरणं बदलणार आहेत.
सांगली जिल्ह्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या कोर कमिटीनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्ह्यातील विविध नगर परिषदेच्या निवडणुकीतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यात. यामध्ये पलूस, विटा, जत, तासगाव या नगर परिषदेच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्यात. 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास आता सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातल्या भोरमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. भोरच्या भाजपच्या माजी नगराध्यक्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय, तर निर्मला आवारे यांनी आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. अजित पवारांच्या उपस्थितीत हे सगळे पक्षप्रवेश झालेत. निवडणुकांच्या तोंडावर माजी आमदार संग्राम थोपटे यांना हा मोठा धक्का मानला जातोय. आजकाल जे 2-4 नवीन टोळके निघालेत त्यांना तालुक्याचा नेता व्हायचंय, मात्र तालुक्याचा नेता होण्याची मनीषा बाळगून नेता होता येत नाही, तर लोकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करून नेता होतो. माजी आमदार राजन पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचं नाव न घेता टीकास्त्र. तर सध्या जो काही वाद सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर ते माध्यमांशी बोलतात. आपण थेट जाऊयात. बोलू नका, शांततेत बोलू. बोलू नका, बोलू नका. प्रेम मिळत नाहीये. गेले 4-5 दिवसापासून ज्या पद्धतीने आरोप केले जातात त्या सगळ्या आरोपांचं उत्तर मी तुमच्या सोबत स्वतंत्र प्रेस घेऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. आणि तुम्हाला कल्पना आहे, माझ्या हातात कागद पुरावे असल्याशिवाय मी कोणत्याही गोष्टीचं वक्तव्य करत नाही. त्याच्यामुळे पुराव्यासहित तुमच्या बरोबर तुमच्या समोर बसेल. तुमच्या पक्षातल्या रुपाली डोंगरे तर गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या आरोपांना मी उत्तर देणार असल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलंय. या संदर्भात एक स्वतंत्र प्रेस कॉन्फरन्स घेईन आणि या सगळ्या आरोपांना उत्तर देईल असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलंय. आत्ताच त्यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकरांनी ही माहिती दिली आहे. आता घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीत ठिणगी पडली आहे, कारण शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी एकला चलोरेचा नारा दिलाय. परंडा नगर परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी एकला चलोरेचा नारा दिलाय. तानाजी सावंतांचे राजकीय विरोधी उमेदवार राहुल मोटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आल्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झालाय. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात दिलजमाई झाल्याची चर्चा रंगली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. राणा जगजितसिंह पाटील आणि प्रताप सरनाईक यांची धाराशिवमधली दोन्ही पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे. या बैठकीनंतर राणा जगजितसिंह पाटील यांनी दिशा स्पष्ट, निर्धार ठाम अशी फेसबुक पोस्ट केली आहे. यातून त्यांनी आगामी नगर परिषद निवडणूक एकत्र लढण्याचे संकेत दिलेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधी आणि तसेच रस्ते विकास निधीवरून सरनाईक आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट बसवा, अन्यथा मतपत्रिकांद्वारे निवडणुका घ्या अशी मागणी करणारी याचिका काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडदे यांनी दाखल केली आहे. प्रफुल्ल गुडदे यांच्या याचिकेनंतर नागपूर खंडपीठानं निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश नागपूर खंडपीठानं दिले आहेत.
वाशिम जिल्ह्यामधल्या 4 नगरपालिका आणि 1 नगरपंचायत निवडणुकीसाठी आज वाशिम जिल्हा शिवसेना ठाकरे पक्षाची बैठक पार पडली आहे. पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली आहे. यावेळी इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्यास सुरुवात झाली आहे. तर महाविकास आघाडी म्हणून शिवसेना ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणूक लढणार अशी माहिती वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी दिली आहे. यावेळी वंचितलाही आम्ही सोबत येण्याची ऑफर दिल्याचे देशमुख यांनी सांगितलं आहे. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा आणि दोंडाईच्या या दोन्ही महत्वाच्या नगरपंचायत आणि नगरपरिषदेमध्ये भरघोस यश प्राप्त करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून तगडं आव्हान उभं केलं जाणार आहे. यामुळे शिंदखेडा आणि दोंडाईच्या या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडी विजय प्राप्त करेल असा विश्वास कामराज निकम यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहेत, पण आम्हाला समोर महायुती एकत्र दिसत नाही. ते वेगवेगळे लढणारच आहेत. कारण भारतीय जनता पार्टी आता स्वबळावर लढण्याची जी घोषणा करत आहेत, त्याच्यामुळे त्यांची युती होणार नाही. त्यांचे वेगवेगळे लढतील, परंतु आम्ही एकत्र लढून या इलेक्शनमध्ये मुसंडी मारून तुम्हाला विजय मिळवून देऊ, याच्यात काही आम्हाला शंका वाटते. धुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. 5 आमदार असल्यानं जिल्ह्यात सध्या महायुतीसाठी अनुकूल वातावरण आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महायुतीकडून निर्णय झाला नसला तरी नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुका महायुतीच्या नावाने लढवण्याचे आदेश पक्षातर्फे पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेत. मात्र जागा वाटपात अपेक्षित स्थान न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी शिंदेच्या शिवसेनेनं व्यक्त केली आहे. दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील 3ही पक्षांनी एकत्रितपणे सर्व स्थानिक निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. धुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा आणि धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका आता होत आहेत आणि मित्र पक्षांसोबतच आम्हाला मैत्री करायची आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना त्या ठिकाणी करतोय. तिथंच नव्हे तर पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये करतोय. स्थानिक जे काही मुद्दे आहेत ते घेऊन आम्ही पिंपळनेर वासियांसमोर जाणार आहोत आणि आम्ही आमची निवडणूक लढवणार आहोत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गावित आणि रघुवंशींमधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी गावित परिवारावर टीका केली आहे. गावित परिवाराला बंडखोरी करण्याची सवय झाली असून गावित परिवार स्वतःपुरताच राजकारण करत असतात, त्यामुळे भाजपलाही केव्हाही ते सोडू शकतात असा आरोप आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलाय. तर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास युती करणार, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटलंय. नंदुरबारमध्ये शिवसेनेचंच वलय आहे आणि शिवसेना स्वबळावर सुद्धा लढू शकते, पण युतीच्या लोकांना प्राधान्य आहे. युतीच्या लोकांची समन्वयाने जर झाली बोलणी किंवा जो युतीतला पक्ष आमच्या बरोबर येईल त्याच्याबरोबर आम्ही युती करू. बाकीच्या ठिकाणी शहादा आणि तळोद्यामध्ये सुद्धा राजेश पाडवीच्या भूमिकेवर आमचा निर्णय आहे. नाहीतर मग आम्ही वेगळे ते वेगळे. नाशिकच्या सटाणा नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरामध्ये राजकीय आखाडे रंगू लागलेत. तब्बल 9 वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीत 12 प्रभागांमधून 24 नगरसेवक निवडले जातील. नगराध्यक्षपद महिला राखीव ठरल्यानंतर अनेक दिग्गजांची राजकीय गणितं कोलमडले. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. युतीऐवजी सर्व पक्ष स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणामध्ये उतरवतील अशी सटाण्यामध्ये चर्चा आहे. आमची तर स्वतः राष्ट्रवादी पक्षाची स्वतंत्र अशी धारणा आहे की बाबा आपली युती झालीच पाहिजे आणि जर त्यांनी समजा यावेळी जर आम्हाला काही साथ दिली नाही किंवा काही झालं नाही तर मग आमचे उमेदवार आहेतच 24 ठिकाणी. 24 आमचे नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत. आम्ही सर्व आमच्या कार्यकर्त्यांना जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्हाला काम करावं लागेल. नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ हे प्रचारामध्ये उतरणार आहेत. माजी खासदार समीर भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे. प्रकृती अस्वस्थतेमुळे सध्या भुजबळ वैद्यकीय उपचार घेत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानं ते सध्या आराम करतायत. मात्र निवडणुकीत ते पुन्हा सक्रिय होतील अशा आशावाद माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. अमरावती जिल्हा काँग्रेसतर्फे आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस भवन इथे पार पडलेल्या या मुलाखतींमध्ये जिल्ह्यातील शेकडो इच्छुकांनी उपस्थिती लावली आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख आणि खासदार बळवंत वानखडे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यात. नगर परिषदा आणि नगरपालिकांमध्ये निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांची नावं निश्चित करून महाराष्ट्र प्रदेश समितीकडे पाठवण्यात येतील अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची पनवेलमध्ये आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत रायगड जिल्ह्यातील 10 नगरपालिकांमध्ये निवडणुकीच्या युतीचा निर्णय स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या विचारांना घेणार असल्याचं आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केलंय। कार्यकर्त्यांनी मागणी केल्यास वेगळी भूमिका घेण्याची शक्यता भाजप रायगड निवडणूक प्रभारी प्रशांत ठाकूर यांनी बोलून दाखवली आहे। अत्यंत जवळचा सहकारी जितेंद्र चव्हाण यांनी उदय सामंत यांची घेतलेली भेट आमदार भास्कर जाधव यांच्या जिव्हारी लागली आहे। पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत भास्कर जाधव यांनी जितेंद्र चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदार भास्कर जाधव यांना हा मोठा धक्का समजला जातोय। जितेंद्र चव्हाण हे ठाकरेंच्या शिवसेनेचे चिपळूणचे उपतालुका प्रमुख आहेत। रामपूर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या जितेंद्र चव्हाण यांनी उदय सामंत यांची भेट घेतली होती। रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीमध्ये फूट पडल्याचं चित्र आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दांडी मारली आहे। जिल्ह्यामधल्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीत शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनीच हजेरी लावली आहे। बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या गैरहजेरीमुळे जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप युतीचे संकेत मिळत आहेत। दरम्यान रत्नागिरीमधल्या बहुतांश जागांवरील नगराध्यक्षपदाच्या जागेवर शिवसेनेनं दावा ठोकलाय। सुनील तटकरे यांच्या कोलाडमधील सुतारवाडीतील गीताबागमध्ये नगरपालिका निवडणुकांचं तिकीट मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली आहे। सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात झाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंबंधी हायकोर्टाच्या निर्णयाकडे आता डोळे लागले। 38 याचिकांवर 27 नोव्हेंबरला अंतिम सुनावणी होईल, तर प्रभाग रचना आरक्षणासंबंधीच्या याचिकांवरही निर्णय होणार आहे। त्याआधी 24 नोव्हेंबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश आहेत। आरक्षणाच्या चक्राकार पद्धतीत त्रुटींसंबंधी हायकोर्टानं निवडणूक आयोगाकडून प्रतिज्ञापत्र मागवलं आहे। मुंबईतील एशियाटिक लायब्ररीची आज होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। नवीन मतदारांना मतदानाचा हक्क न देण्याच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयानं धर्मादाय आयुक्तांना फटकारले। त्यामुळे आता 1681 मतदार मतदान करू शकतील। मतदार यादी अपडेट करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता नवीन तारीख संस्था लवकरच जाहीर करेल। काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर आणि भाजपचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्यामध्ये खरी लढत रंगणार आहे। उत्तराखंडच्या भाजप नेत्याचा अजब प्रताप प्रभात कुमार यांनी उत्तराखंड आणि बिहारमध्ये केले मतदान। बिहारमध्ये मतदान केल्याची सोशल मीडियावर टाकली पोस्ट। 2 राज्यातील मतदानावरून काँग्रेस आणि आपची टीका। 14 फेब्रुवारी 2022 रोजी उत्तराखंड विधानसभेसाठी मतदान केलं आणि 6 नोव्हेंबर 2025 रोजी बिहार विधानसभेसाठी पुन्हा मतदान। गरीब राज्य अशी ओळख असलेल्या बिहार राज्यावर सध्या सगळ्याच राजकीय पक्षांची नजर आहे। बिहारमध्ये प्रचारासाठी येणाऱ्या सत्ताधारी विरोधी राजकारण्यांच्या प्रचारासाठी पाटणा एअरपोर्टवर हेलिकॉप्टरची लक्षणीय गर्दी झाली आहे। एनडीए असो की इंडिया, प्रत्येकानं आपल्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टर्स बुक केले आहेत। काँग्रेस म्हणजेच मुसलमान आणि मुसलमान म्हणजेच काँग्रेस असं वक्तव्य तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलंय। तेलंगणामधल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात रेवंत रेड्डी यांनी हे वक्तव्य केलंय। मुसलमान का मतलब कांग्रेस, कांग्रेस का मतलब मुसलमान। आज कांग्रेस की ताकत, तेलंगाना सरकार की ताकत हमारे मुसलमान भाई बहनों। या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। लगेचच परत आहे, पाहत राहा एबीपी माझा।